नमस्कार मित्रांनो, ज्येष्ठांसाठी अर्थवान या आपल्या मालिकेतील चौथ्या भागात आज आपण आहोत आणि आजच्या भागामध्ये थोडीशी गुंतवणूक या विषयाची आपण माहिती करून घेणार आहोत. वास्तविक आपण आयुष्यभर कष्ट करतो, उत्पन्न मिळवतो, ते सगळं खर्च करत नाही, त्यातनं बचत करतो आणि काही ना काहीतरी गुंतवणूक करत राहतो. अर्थात ही गुंतवणूक करण्याची उद्दिष्ट आपली वेगवेगळी असतात आणि ती उद्दिष्ट आपल्या वयानुसार, आपल्या उत्पन्नानुसार बदलत पण राहतात. परिस्थिती बदलते आणि त्यानुसार आपण आपलं गुंतवणुकीचं उद्दिष्ट पण बदलत असतो. हे जरी असलं, उदाहरण सांगायचं तर तरुणपणी आपण मग पहिलं उद्दिष्ट ठेवतो ते म्हणजे आपलं एक वाहन असावं, मग उद्दिष्ट ठेवतो आपलं एक घर असावं, मग आपण उद्दिष्ट असं वेगवेगळं करत जातो. हे सगळं आवश्यकच असतं, पण त्याचा एक क्रम आपण ठरवतो, प्राधान्यक्रम लावतो आणि त्यानुसार गुंतवणूक करायला सुरुवात करतो. आपल्या पश्चात आपल्या घरच्यांची काळजी म्हणून आपण काहीतरी आयुर्विमा घेत असतो. अशा पद्धतीने आपली गुंतवणूक होत असते. अर्थात हे गुंतवणुकीचं उद्दिष्ट किंवा निकष हे मला असं वाटतं वयानुसार आणि मी आत्ता म्हटलं तसं उत्पन्नानुसार, परिस्थितीनुसार बदलत असतात. आता आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, त्यामुळे आता आपली गुंतवणुकीची उद्दिष्ट काय असू शकतात, असली पाहिजेत. तर मला असं वाटतं जसं व्यायाम करताना असतं की नाही, वयानुसार व्यायामाचं स्वरूप पण बदलतं. अगदी तसंच वयानुसार गुंतवणुकीचंही स्वरूप बदलणं अगदी आवश्यक आहे. तरुणपणी आपल्याला स्नायू बळकट करणं, स्नायू चांगले दिसणं, आपली पर्सनॅलिटी खुलून दिसणं यासाठी व्यायाम असतो. तर म्हातारपणी आपण काय करतो, आपले सांधे नीट राहावेत, आपली पचनसंस्था नीट राहावी यासाठी आपण व्यायाम करतो. म्हणजे व्यायाम करतोच, पण त्याचा प्रकार बदलतो. अगदी तसंच मित्रांनो या गुंतवणुकीबद्दल आहे. सामान्यपणे आपण गुंतवणूक करताना 5 निकषांचा विचार करतो. पहिलं म्हणजे तरुणपणी उत्पन्न जास्तीत जास्त मिळालं पाहिजे. जिथे उत्पन्न जास्ती तिथे गुंतवणूक, हा पहिला निकष. दुसरा असतो सुरक्षितता. आपल्या गुंतवणुकीची सुरक्षितता आहे की नाही. कधी कधी असं वाटतं तिसरा निकष म्हणजे ठीक आहे, उत्पन्न तर मिळत आहे, पण याच्यावर भांडवल वृद्धी काही मिळेल का. आणि ही भांडवल वृद्धी मिळावी म्हणून मग आपण त्यानुसार गुंतवणुकीचा पर्याय शोधतो. उदाहरणार्थ शेअर्समध्ये जातो किंवा म्युच्युअल फंडात जातो किंवा इमोवेबल प्रॉपर्टीमध्ये जातो. त्यानंतर येतो तो म्हणजे लिक्विडिटी, रोखता. आपल्याला हवी त्यावेळेला ही गुंतवणूक आपले पैसे आपल्याला देऊ शकेल का, हा एक निकष असतो. आणि एक निकष असतो की गुंतवणूक करून करामध्ये सुद्धा काही लाभ होऊ शकतो का, वजावाट मिळू शकते का. सामान्यपणे या 5 निकषांवर आपण गुंतवणूक करतो. पण आता जरा विचार करा, ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतर या 5 पैकी आपण क्रम काय लावावा. तर मला असं वाटतं पहिल्यांदा काय बघितलं पाहिजे असेल तर ती सुरक्षा. आपल्या रकमेला गुंतवणूक केल्यानंतर सुरक्षित ती गुंतवणूक राहील की नाही हे सगळ्यात पहिलं पाहिलं पाहिजे. मग आपली भांडवल वृद्धी नाही झाली तरी चालेल, 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण माझी गुंतवणूक सुरक्षित राहिली पाहिजे. बऱ्याचदा आपण असं अनुभवतो ना की रिटायरमेंटचे आलेले सगळे पैसे, मग ग्रॅच्युइटी असेल, फंड असेल वगैरे, असे कुठल्या तरी संस्थेत आपण डिपॉझिट करतो, कारण तिथे काय 2% व्याज जास्त मिळणार आहे. कोणीतरी एखादा माणूस आपल्याला सांगतो की तू इथे गुंतव, इथे तुझं खूप ॲप्रिसिएशन होईल, आणि आपण गुंतवतो. सुरक्षितेकडे दुर्लक्ष होऊन जर अशी गुंतवणूक झाली तर आपलं मूळ भांडवलच त्या ठिकाणी आपलं वाया जाऊ शकतं. म्हणून पहिला निकष सुरक्षिततेचा असावा असं मला वाटतं. दुसरा निकष काय असू शकतो, प्रायोरिटी आपली काय असू शकते, असायला पाहिजे, तर मला वाटतं ती आहे रोखता. आपल्या या वयामध्ये आपल्याला पाहिजे त्यावेळेला पैसे मिळाले पाहिजेत आणि म्हणून रोखता, लिक्विडिटी हा दुसरा निकष असला पाहिजे गुंतवणुकीचा पर्याय शोधताना. आणि मग तिसरा निकष हा उत्पन्न असला पाहिजे. म्हणजे उत्पन्न जास्ती मिळतं आहे म्हणून सुरक्षितता आणि रोखता आपण घालवली नाही पाहिजे. 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण माझी गुंतवणूक सुरक्षितही असली पाहिजे आणि मला हवी तेव्हा ती मला काढून घेता आली पाहिजे.
या क्रमाने आपण जावं. मग त्याच्यात मला भांडवल वृद्धी नाही मिळाली एक वेळ तरी चालेल, कराचा फायदा मिळो न मिळो चालेल, अशा पद्धतीने आपण थोडासा विचार करायला पाहिजे. दुसरा एक विचार करायला पाहिजे गुंतवणूक करताना, म्हणजे ह्या आपल्या मालिकेतल्या भागामध्ये मी तुम्हाला गुंतवणुकीच्या संधी नाही सांगणार आहे, तर गुंतवणूक करताना काय विचार करायला पाहिजे हे सांगणार आहे. कारण गुंतवणुकीच्या संधी बदलत राहतात. आपल्याला माहिती आहे जी योजना काल असते ती आज राहीलच असं नाही. त्यामुळे फक्त गुंतवणुकीचे पर्याय सांगणार नाही आहे. दुसरा जो विचार आपण करायला पाहिजे तो म्हणजे आपली गुंतवणूक अशी झाली पाहिजे की ज्यातून आपल्याला नियमित उत्पन्न मिळेल. कारण आता ह्या वयामध्ये आपल्याला नियमित उत्पन्न काही असत नाही. उदाहरणार्थ नोकरी करणाऱ्यांचा पगार हा संपलेला असतो, निवृत्त झालेला, बिझनेसमधनं पण निवृत्त झालेला. त्यामुळे दैनंदिन खर्चासाठी लागणारं उत्पन्न हे रिकरिंग उत्पन्न आपल्याला मिळेल अशीच गुंतवणूक आपल्याला करण्याची आवश्यकता असते. आता काही जण असं म्हणतील की आम्हाला आज काही गरज नाही आहे नियमित उत्पन्नाची, आमचा मुलगा आम्हाला छान सांभाळतोय, काही त्याची अपेक्षा पण नाही आहे. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, परिस्थिती बदलत असते आणि आताची जी समाजाची स्थिती आहे त्यानुसार तर आपण आपली काळजी घेणं आवश्यक आहे. कोणाहीकडे हात पसरायला लागू नये. आपल्या खर्चाची तरतूद आपण आपली केली पाहिजे. आणि म्हणून घरातल्या इतर कुटुंब सदस्यांशी खूप चांगले संबंध जरी असले ना तरी आपलं रेग्युलर इन्कम मिळेल अशा प्रकारे गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. तिसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला कधी पण इमर्जन्सी येऊ शकते. या वयामध्ये मेडिकल इमर्जन्सी येऊ शकते. या वयामध्ये आपल्यावर जर कोणी अवलंबून असेल तर त्यांना इमर्जन्सी येऊ शकते. आणि अशा इमर्जन्सीच्या काळामध्ये आपल्याला काही रक्कम तरी, ए सर्टन पार्ट ऑफ अवर टोटल इन्व्हेस्टमेंट, अशी काही रक्कम तरी हवी त्यावेळेला काढता आली पाहिजे. म्हणून अशा गुंतवणुकीमध्ये आपण पैसे लावले पाहिजेत काहीतरी प्रमाणात की जे आपल्याला हवे तेव्हा काढता येऊ शकतील. अगदी सोपं उदाहरण सांगायचं झालं तर मी NSC घेतले, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स घेतले, तर मला नाही काढता येणार पैसे. मग त्याच्याऐवजी मी FD केली, बँकेत फिक्स्ड डिपॉझिट केली, तर मला हवी तेव्हा ती फिक्स्ड डिपॉझिट मोडता येऊ शकेल. याला मी रोखता असं म्हणतो. एक आणखीन गोष्टीचा विचार करून गुंतवणूक केली पाहिजे. बऱ्याचशा जणांचा हा अनुभव असेल किंवा त्यांनी आजूबाजूला बघितलं तरी असेल की आपण ज्या वेळेला निवृत्त होतो, मग तो धंदा असो किंवा नोकरी असो, त्यावेळेला एक रक्कम आपल्याकडे येते आणि ही रक्कम येणार आहे हे आपल्या कुटुंबियांना माहिती असतं. साधारण किती येणार आहे याचाही अंदाज असतो. आणि त्यामुळे अनेक वेळा ही रक्कम येणार आहे म्हणून काही योजना आखल्या जातात. एखादा मुलगा असतो, तो काहीतरी नवीन उद्योग सुरू करू इच्छित असतो, त्याला भांडवलाची आवश्यकता असते. मग त्याला असं वाटतं की आता आपले वडील निवृत्त होत आहेत, आपली आई निवृत्त होते, एवढे पैसे येणार आहेत, त्यातले काही रक्कम तरी ते आपल्याला भांडवल म्हणून त्यांनी द्यावं. त्यांची अपेक्षा असणं काही चूक नाही आणि आपली ती जबाबदारी आहे आपल्या मुलाला सेटल करणं. त्यामुळे असा काही, किंवा एखाद्या मुलाला घर घ्यायचं असतं आणि घर घेण्यासाठी थोडेफार मदत आपल्याला आपले आईवडील करतील अशी त्याची अपेक्षा असते आणि त्याला हेही माहिती असतं की आता यांना पैसे मिळणार आहेत. आणि काही मुलं तर ह्याहीपेक्षा टोकाचे असतात, म्हणजे ते वाटच बघत असतात की कधी यांच्याकडे पैसे येतील आणि मी कधी त्यांच्याकडनं ते ताब्यामध्ये घेतो. म्हणून मग काय करावं लागतं तर आपल्याला सजग राहून ती गुंतवणूक करायला लागते. आपल्या या गुंतवणुकीमधली रक्कम या अशा कारणांसाठी द्यायची, ती आपल्याच वारसांना द्यायची, आपल्याच जवळच्यांना द्यायची, पण ती किती द्यावी ह्याबद्दल मात्र आपल्याला जरा विचार करून ठरवायला गरजेचं आहे. म्हणजे तेही दुखावले जाणार नाहीत, पण आपलंही अवलंबित्व हे त्यांच्यावर राहणार नाही, अशा पद्धतीने ती गुंतवणूक करायला पाहिजे. बऱ्याच वेळेला कुटुंबात चांगले संबंध असतात, छोट्या घरात आपण राहिलेलो असतो, मुलगा कमवायला लागलेला असतो आणि मग तोही म्हणतो बाबा आता आपण जरा मोठं घर घेऊया.
तुम्हाला इतके पैसे आलेत, माझे पण इतके पैसे जमलेत आणि हे घर विकून इतके पैसे मिळणार आहेत आणि एवढ्या सगळ्यात आपल्याला मोठं घर येईल, तर आपण मोठं घर घेऊन तिथे राहायला जाऊ. कल्पना फार चांगली असते, इच्छा पण चांगली असते, भावना पण चांगली असते. पण एक लक्षात ठेवा, आपण आपलं घर विकून दुसरं घर घेत असतो आणि ते घर जर का मुलांच्या नावावर आपण घेणार असलो तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण त्याच क्षणी घराचे मालक राहिलेलो नसतो. आज सगळं गोड असतं, पण कालांतराने परिस्थिती बदलल्याने काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे अशी जर वेळ आली की आपलं हे घर विकू आणि मोठं घर घेऊ, तर माझी एक सहज सूचना अशी राहील की 2 फ्लॅट घ्या. एक मोठा फ्लॅट मुलासाठी राहील, एक छोटा फ्लॅट ज्येष्ठ नागरिक म्हणून नवरा बायकोंसाठी राहील. शेजारी शेजारी घेऊ शकता, शेजारच्या इमारतीत घेऊ शकता. भले ते आज पाहिजे तर इंटरनली कनेक्ट करून घ्या, पण ह्या घराची मालकी ज्येष्ठ नागरिकाची, या घराची मालकी मुलाची, असाही विचार फार कौशल्याने हे करायला लागतं. कारण आपली घरातली नाती असतात, जवळची नाती असतात. आजच्या मितीला ते खूप चांगलं नातं असतं. संशय निर्माण होऊ नये याची काळजी घेत, म्हणजेच थोडक्यात भावना आणि व्यवहार यांचं कुठेतरी संतुलन हे आपल्याला करण्याची आवश्यकता राहते. आणखीन एक विचार करण्याची गरज आहे आणि ती गरज अशी आहे की आपल्या एकूण गुंतवणुकीपैकी काही रकमेची गुंतवणूक तरी अशी असली पाहिजे की जी मोडता येणार नाही, जी लिक्विडेट करता येणार नाही, पण त्याच्यावर उत्पन्न मात्र रेग्युलरली मिळत राहील. आता हे का, तर पुन्हा मी सांगतो, समाजातली बदलती परिस्थिती लक्षात घेता ज्या वेळेला कुटुंबातल्या सदस्यांना पैशाची गरज लागेल त्यावेळेला प्रेमाने म्हणा, हट्टाने म्हणा, जबरदस्तीने म्हणा, कुठल्याही प्रकारे आपली गुंतवणूक मोडून त्यांची गरज भागवता येईल असं आपल्यालाही वाटतं आणि मग आपण ते करतो त्यावेळेला. आणि असं जर झालं तर भविष्यामध्ये आपल्याकडे स्वतःचं अवलंबित्व संपून जातं. ते दुसऱ्यावर कोणावर तरी आपण अवलंबून राहायला लागतो. म्हणून काही रक्कम तरी आपण ही न मोडता येणाऱ्या गुंतवणुकीमध्ये, ज्यातनं उत्पन्नही चालू राहील आणि ती विशिष्ट काळासाठी मोडताही येणार नाही, अशा प्रकारे घेण्याची आवश्यकता असते. थोडक्यात काय, तर आपलं छप्पर म्हणजे आपलं घर हे आपल्या नावावर शेवटपर्यंत असावं आणि काही ना काहीतरी रक्कम आपल्याला रेग्युलरली मिळत राहील अशी व्यवस्था करावी आणि काही ना काहीतरी रक्कम ही न मोडता त्या मुदतीपर्यंत टिकेल, अशा 3 प्रामुख्याने गोष्टी आपल्याला डोक्यात ठेवून मग गुंतवणूक करायची आवश्यकता असते. अर्थात आता घर आपल्या नावावर राहील तर उत्पन्न मिळणार नसेल आणि घरच नुसतं असेल तर काय करायचं, उत्पन्नाची पण गरज आहे. तर मला वाटतं एक रिव्हर्स मॉर्गेज नावाची एक फॅसिलिटी, बँक लोन आता उपलब्ध झालेलं आहे. त्याच्याबद्दल आपण 5व्या भागात स्वतंत्रपणे बघणार आहोत. पण रिव्हर्स मॉर्गेजमध्ये आपल्याला आपलं घर शेवटपर्यंत आपल्या नावावर ठेवून एक रकमी किंवा टप्प्याटप्प्याने बँकेकडनं कर्ज घेता येऊ शकतं आणि त्या घरात आपण शेवटपर्यंत राहू शकतो. या वयामध्ये कोणी तुम्हाला सांगेल विमा घ्या, तर मला असं वाटतं की विम्यातली गुंतवणूक ह्या वयामध्ये करण्यात काही फार हाशील नाही. दुसरी एक गोष्ट, लोक म्हणतील आरोग्य विमा घ्या, तर एकतर ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विम्याचा प्रीमियम हा खूप अधिक असतो. त्यामुळे त्याची नीट छानबीन करून असा आरोग्य विमा आपण घेण्यामध्ये काहीही चूक नाही. अर्थात किती रक्कम आरोग्य विम्यात द्यायची हेही ठरवण्याची आवश्यकता आहे. काही जण सांगतील शेअर्समध्ये पैसे टाका, शेअर मार्केट एवढं जोरात चाललेलं आहे, खूप पैसे त्याच्यात होतात. मला असं वाटतं की आता ज्येष्ठ नागरिक आपण झाल्यानंतर शेअर्समधली गुंतवणूक ही शेवटी जोखमीची आहे. आपला ह्या वयामध्ये शेअर मार्केटचा अभ्यास किती असू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानाशी आपण किती मिळते जुळते आहोत, कारण आता सगळं हे तंत्रज्ञानावर आधारित झालेलं आहे. त्यामुळे शेअरमधली गुंतवणूक जोखमीची आहे, त्याला तंत्रज्ञानाची जोड आपल्याला द्यावी लागते आणि हे सगळं करण्यासाठी कोणीतरी रिलायबल ब्रोकर पण असावा लागतो. आणि जसं आपलं वय वाढत जातं तसं आपले संपर्क कमी होतात
आणि मग संपर्क कमी झाल्यानंतर अशी मदत करणारी मंडळी जर जवळ असतील तर नव्याने शेअर्समध्ये गुंतवणूक करणं किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणं मला वाटतं हे होऊ शकेल. अन्यथा या जोखमीच्या गुंतवणुकीमध्ये आपण जावं की न जावं याचा विचार निश्चितपणे करण्याची आवश्यकता आहे. मग असं काही डोळ्यासमोर येतं का? मला असं वाटतं की एक पंतप्रधानांची एक योजना होती ज्याला वयवंदन योजना म्हणतात. अशा काही योजना किंवा सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम नावाची एक स्कीम आहे ज्याच्यामध्ये विशिष्ट काळासाठी आपले पैसे गुंतवून राहतात पण दर 3 महिन्यांनी आपल्याला पैसे मिळतात. एक पोस्टाची ज्येष्ठ नागरिकांसाठी बचत योजना आहे ज्याच्यात दर महिन्याला आपल्याला उत्पन्न मिळू शकतं आणि त्या काळासाठी आपली रक्कम गुंतवलेली राहू शकते. किंवा रिझर्व्ह बँकेचे काही सेव्हिंग बॉन्ड्स आहेत त्याचाही विचार आपण करू शकतो. मला असं वाटतं पर्याय तर बदलत राहतात, असे ऑप्शन्स तर समोर येत राहतात. त्यातला ऑप्शन्स आपण निवडून काय निकषांच्या आधारावर गुंतवणूक करावी मला असं वाटतं त्याचा विचार मी जरा आपल्यासमोर ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. सुरक्षितता, रोखता आणि उत्पन्न या क्रमाने आपण गुंतवणुकीचा पर्याय निवडावा. आपल्याला निश्चित उत्पन्न त्याच्यातनं सतत मिळत राहील असा पर्याय निवडावा. ज्या गुंतवणुकीतनं रोखता आपल्याला एन्श्युअर करता येईल असा काही पार्ट तरी त्याच्यात गुंतवावा. आपल्या नातलगांना, मुलाबाळांना आपल्या पैशाचा उपयोग व्हायलाच पाहिजे अशी आपली पण इच्छा असते, तसा तो उपयोग व्हावा. पण किती आपली गुंतवणूक तोडून ते आपण त्यांना द्यावं याचा जरा डोळसपणे विचार आपण करण्याची आवश्यकता आहे. आणि आपलं छप्पर शेवटपर्यंत आपल्या डोक्यावर राहील हे एन्श्युअर करून आपण गुंतवणूक करावी. आपण सगळे सुज्ञ आहात, अनुभवी आहात. अशा काही 4-5 गोष्टी डोळ्यासमोर ठेवून जर आपण गुंतवणूक केली तर आपलं उर्वरित आयुष्य हे मला असं वाटतं अत्यंत शांतपणे आणि सुखाने आपण घालवू शकतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा गुंतवणुकीसाठी. धन्यवाद. आज आपण इथेच थांबूया.